बदलापूर मुरबाड मतदारसंघात भाजपा आमदार किसन कथोरे यांनी पाचव्यांदा मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातून तिसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य घेऊन कथोरे विजय झाले होते। मात्र यंदा पाचव्यांदा विजय झाल्यानंतर कथोरे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल आणि ते मंत्री होतील अशी सगळ्यांनाच मोठी आशा होती। मात्र मंत्रिपदानं त्यांना हुलकावणी दिली। त्यामुळे भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी नेत्यांमध्ये अजूनही नाराजी आहे। ही नाराजी या नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बदलापुरात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करायला आले होते त्यावेळेस उघडपणे बोलून दाखवली। 5 वेळा कथोरे साहेब निवडून आले पण ते मंत्री झाले नाहीत। अरे कथोरे साहेब मंत्र्यापेक्षा कमी आहेत का? जे मंत्री करू शकत नाही ते करू शकतात आणि त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष मुख्यमंत्री उभा आहे। त्यामुळे काय चिंता करण्याचं कारण आहे? तेच मुख्यमंत्री आहेत, चिंता करू नका। त्यामुळे हे जे काही तुमचे कामं उरलेले आहेत म्हणजे ते मंत्री होणार नाही असं नाही आहे, योग्य वेळी तेही होतील, त्याची काळजी करू नका। किसन कथोरे यांना मंत्रिपद दिलं नाही ही आमच्या दृष्टीने आजही दुःखाची बाब आहे असं म्हणत भाजपा नेते आणि माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। की त्यांच्या प्रत्येक कामाची मागणी त्यांनी मंजूर करून घेतलेली आहे। म्हणजे त्यांना मंत्रिपद दिलं नाही ही तर आमच्या दृष्टिकोनातून आज पण दुःखाची बाब आहे। परंतु ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले की ते मंत्र्यांपेक्षा कमी नाही आहेत, ते त्यांच्या एवढी कामं कोण करत नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं। त्याचं आज एक मोठं उदाहरण म्हणजे मेट्रो 14ला मंजुरी मिळून त्याच्या निविदा प्रसिद्ध झाल्या। दरम्यान कथोरे यांच्या मतदारसंघातील कामाचा धडाका पाहता अजूनही त्यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे अशी चर्चा शहरात सुरू आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।